त्या जागेवरून मी या जागेवर आल्याचा आनंद आज खरं मला झालेला आहे. त्याचं कारण सांगतो. पहिल्या दिवशी या सभागृहात माय ठेवल्यानंतर या सभागृहामध्ये मोठ्या प्रमाणात गोंधळ सुरू होता. लोकशाही आहे आणि लोकशाहीमध्ये विरोधक असणं गरजेचं आहे, पत्रकारही असणं गरजेचं आहे. आता शहराच्या विकासासाठी आणि पाण्यासाठी सर्वच पक्षांनी, एमआयएम असेल, काँग्रेस असेल, सर्वांनी या विषयावरती पाठिंबा आणि एकमत दर्शवले. त्याबद्दल मी त्यांचे आभार मानतो. आणि आनंद नेता भाऊ, तुम्ही सांगितले की अमोल बापू हे आपल्यासोबत येतील, तर अमोल बापू इकडचेच आहेत, चुकून तिकडे बसले. त्यामुळं अमोल बापू दुसरीकडे असं काय समजण्याचं कारण नाही. तिसऱ्या महिन्यामध्ये तुम्ही काय लोकांना सांभाळायला सांगा, ते अक्षय माझ्या भाषणाला नाही. पूर्ण बोलू द्या, असं करू पूर्ण होऊ द्या ना. आम्ही तुमचा मान ठेवतो साहेब. तुम्हाला पण संधी दिली नाही दादा, तुम्ही असं खत पाणी घालू नका. खत पाणी कोण खत पाणी घालायला माहित आहे, बोलू द्या. आमचं दोन आम्हाला सांगा ना, तुम्ही काय बोलतो ना मी बोलतोय. महापालिकेच्या पूर्ण होऊ द्या त्यांचं, पूर्ण होऊ द्या त्यांचं. महापालिकेच्या तिजोरीवर सगळ्या विकास कामांचा भार टाकून आपल्याला चालणार नाही महापौर साहेब. तिसऱ्या महिन्यात बजेटच्या सभेमध्ये त्यावेळेसच मी या सभागृहात सांगितलं होतं की फक्त 7च काय, शहरामध्ये या महापालिकेच्या जेवढ्या खुल्या जागा आहेत आणि ज्या कमर्शियल आहेत त्या सर्व जागा आपण बीओटीवर द्याव्यात. पाण्यासाठीच काय, तर आपल्याला प्रत्येक गोष्टीसाठी हात पसरावा लागतो. 60 वर्ष पूर्ण झाली या महापालिकेला, अजूनही आपण आत्मनिर्भर नाही. स्वहिस्सेसाठी आपल्याला हात पसरावा लागतो. कुठल्याही गोष्टीसाठी आपल्याला राज्य सरकार किंवा केंद्र सरकारकडे भीक मागावी लागते. ही फार अत्यंत लाजिरवाणी गोष्ट आहे. काँग्रेसचं सत्ता होती, आता भाजपची आहे. तर माझी विनंती आहे की सगळ्यांनी मिळून बीओटीसाठी पाठिंबा द्यावा. महापालिकेच्या तिजोरीवर सगळ्या विकास कामांचा भार टाकून शहराचा विकास करता येणार नाही. महापालिकेकडे असलेल्या मालमत्ता आणि उपलब्ध जागांचा योग्य पद्धतीने उपयोग करून खासगी क्षेत्राचा सहभाग घेऊन शहरासाठी मोठ्या सुविधा उभा करता आल्या तर त्याचा फायदा शेवटी सोलापूरकरांनाच होणार आहे. म्हणूनच बीओटी पद्धतीकडे आपण विकासाची एक संधी म्हणून पाहिली पाहिजे. मित्रांनो, बीओटी म्हणजे महापालिकेची जागा किंवा मालमत्ता कायमची कोणाच्या ताब्यात द्यायची नाही. ठराविक अटी, ठराविक कालमर्यादा आणि पारदर्शक कराराच्या चौकटीत प्रकल्प उभा करायचा आणि त्याचा योग्य पद्धतीने वापर संचालन करायचं आणि कराराची मुदत संपल्यानंतर संबंधित मालमत्ता महापालिकेकडे परत येणार ही बीओटीची मूलभूत संकल्पना आहे. म्हणून या प्रस्तावाला मी तत्वतः समर्थन देत आहे. आणि दुसरा विषय माझा असा आहे महापौर साहेब, बजेटच्या सभेमध्ये अजून एक विषय सांगितला होता, तो म्हणजे आपल्या या शहरामध्ये त्यावेळी मी सांगितलं की 1 लाख घर असे आहेत की ज्यांना परवाना नाही. परंतु माझ्या माहितीप्रमाणे मला असं समजतंय की 1.5 लाख घर आहेत. तर 1.5 लाख घरांना जर आपण परवाना फी जरी बघितली, डबल जरी घेतली 1 लाख, तर 1500 गुणिले 1 लाख केलं तर 1500 कोटी रुपये या महापालिकेला मिळू शकतात. परंतु त्यासाठी कुणीही पुढाकार घेताना दिसत नाही. माझी विनंती आहे की त्यासाठी सर्व अधिकाऱ्यांनी, आणि कसं आहे की एखाद्या मंदिराची बाहेरची चप्पल पोलिसांनी जर ठरवलं तर ती चोरी जाऊ शकत नाही. तसंच महापालिका अधिकाऱ्यांनी, कर्मचाऱ्यांनी जर ठरवलं तर या शहरातलं एकाही घराला परवाना नाही असं घर राहणार नाही. त्यामुळं सर्व कर्मचारी, अधिकारी आणि सर्व नगरसेवकांनी मिळून एकत्रपणे या शहरातील सर्व घरांना आपण परवाना देण्यासाठी मदत करूया आणि या महापालिकेचा महसूल वाढवूया असं मला वाटतं. दुसरी गोष्ट अशी आहे की आयुक्त साहेब, मी काल एक पिक्चर बघितला तिरंगा, त्यामध्ये नाना पाटेकर आणि राजकुमार दोघांचंही देशावर प्रेम आहे. आता तसंच आहे. आयुक्त साहेब आपण एका बाजूला आणि आम्ही सर्व नगरसेवक, सर्व पक्षाचे असतात. आपल्या सगळ्यांचंच प्रेम या शहरावरती आणि विकासावरती आपण करतो. विविध कार्यक्रमांसाठी 2000 चौरस फुटाचा AC बँक्वेट हॉल, हॉटेल चित्रा एक्झिक्युटिव्ह, लग्न समारंभ, रिसेप्शन, वाढदिवस, सेमिनार तसेच विविध बैठकींसाठी उपयुक्त असा सोलापूर शहराच्या मध्यवर्ती अशा सम्राट चौकातील हॉटेल चित्रा एक्झिक्युटिव्ह मध्ये. पत्ता 195 बुधवार पेठ, सम्राट चौक, चिडगुप्कर हॉस्पिटल समोर, सोलापूर. संपर्क 8956 03 31 00 आणि
8956 03 3101.